कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र में फेरी वालों को हटाने की मांग को लेकर शिवसेना ठाकरे गुट की ओर से चल रहा आंदोलन अब जोर पकड़ चुका है। सोमवार को इस मुद्दे पर चर्चा के दौरान एक उग्र मोड़ तब आया जब महानगर पालिका आयुक्त पर शिवसेना की महिला पदाधिकारी वैशाली दरेकर पर चिल्लाने का आरोप लगा। डोंबिवली स्टेशन परिसर को फेरी वालों से मुक्त करने की मांग को लेकर शिवसेना ठाकरे गुट ने कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त कार्यालय के बाहर जोरदार धरना दिया। इस दौरान आयुक्त पर महिला पदाधिकारी वैशाली दरेकर से दुर्व्यवहार और चिल्लाने का आरोप लगाया गया, जिसे ठाकरे गुट ने पूरी तरह अस्वीकार्य बताया। बार बार के आश्वासन के बावजूद कार्रवाई नहीं होने से नाराज ठाकरे गुट ने आंदोलन को अनशन में बदल दिया। विरोध के बाद प्रशासन की ओर से लिखित आश्वासन दिया गया कि स्टेशन परिसर जल्द फेरी वालों से मुक्त किया जाएगा। अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे ने कहा कि जल्द ही कार्रवाई शुरू होगी। स्टेशनच्या परिसरामध्ये ते 150 मीटरमध्ये फेरीवाले बसतात, ते तिथे बसू नये, जो कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन व्हावं याच्यासाठी आम्ही आज एक 10 दिवस आमचे जे शहर प्रमुख आहेत अभिजित सावंत ते उपोषणाला बसले आणि आयुक्तांचा आम्हाला निरोप आला की तुम्हाला इथे चर्चेकरिता बोलवलंय, म्हणून आम्ही इथे आलो। इथे आल्यानंतर आम्ही आयुक्तांना सगळे पुरावे दाखवले, सगळे फोटोग्राफ्स दाखवले की कशा प्रकारे गैरवापर चाललेला आहे त्या जागेचा वगैरे वगैरे। परंतु मला असं वाटतं की आयुक्तांनी आम्हाला 1-2 ओळीचं उत्तरी देण्यासाठी नकार दिला। आम्हाला त्यांनी सांगितलं की देणार नाही आणि आयुक्तांचं वर्तन बघता मला असं वाटतं की आज त्यांनी चुकीचं वर्तन आमच्याबरोबर केलेलं आहे आणि अंगावर खेकसून ते बोललेले आहेत आणि एका महिलेला बोललेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आयुक्तांना बहुतेक इथला ताण सहन होत नाही आहे महानगरपालिकेचा, असं काहीसं चित्र आहे। तर त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा याबाबत आणि असं चालणार नाही। आम्ही महासभेमध्ये याच्या अगोदरही अनेक आयुक्तांबद्दल बोललेलो आहे, त्यांना अनेक प्रश्न विचारले, धारेवर धरलेलं आहे, परंतु आयुक्तांनी किती संयमाने उत्तर दिलेलं आहे आम्ही बघितलेलं असताना आज मला जे इथले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत अभिनव गोयल यांचं वर्तन थोडंसं विचित्र वाटलेलं आहे आणि त्यांना असं मला वाटतं की पुन्हा एकदा शिक्षणाची गरज आहे, त्यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षण घ्यावं जाऊन की महिलेशी किंवा इतर जे निवेदन घेऊन येतात त्यांच्याशी कसं बोलावं ते त्यांनी त्यांचं आपण संयम त्यांनी सोडलेला आहे आणि त्यांना कळलं नाही ते काय बोलतायत। आतमध्ये आयुक्तांना भेटल्यावर आम्हाला असं वाटलं की आयुक्तांना या गोष्टी माहितीच नाही आहेत। आत्तापर्यंत याकडे पत्र पण पोहोचलेली आहेत, आमची मागणी पत्र पण पोहोचलेली नाही आहेत। आयुक्तांना ह्याबाबत काही महिने त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले, त्यांना आम्ही जवळपास मार्च महिन्यापासून पत्रावर केलं आहे, पण ते माझ्याकडे टपालात पत्र अडकल्याचे हे त्यांनी मला उत्तर दिली आहे। 150 मीटर फेरीवाला मुक्त करणे मागच्या महिन्यात पण आम्ही 3 दिवस उपोषणाला बसलेलो, तेव्हा उपायुक्त अवधूत तावडे साहेब यांनी आम्हाला पत्र दिलं की पुढच्या 15 ते 20 दिवसात आम्ही सगळी कार्यवाही सुरू करू। एकही पाऊल पुढे पडलेलं नाही। ह्याच्यामागे मूळ काय तर हत्येतून जमा होणारा हप्ता ग प्रभाग क्षेत्रात आणि फ प्रभाग क्षेत्रात जवळपास 12 लाखाचा हप्ता जमा होतो। तिथले कर्मचारी आहेत, आम्ही त्यांची नावं पण आज आयुक्तांकडे दिलेली आहेत। ते कर्मचारी ते हप्ता जमा करून प्रत्येकाकडे वेळोवेळी वाटला होतो, त्यामुळे ही कारवाई होत नाही। ते फेरीवाले महिलांच्या अंगावर पाणी टाकतात, लोकांच्या गाड्या फुटपाथवर लावतात, अधिकाऱ्यांना मारलेलं आहे, कर्मचाऱ्यांना मारलेलं आहे। ते फेरीवाले डायरेक्ट सांगतात आम्ही हप्ता देतो ना म्हणून इकडे बसतो। मग हे अधिकाऱ्यांना काय स्वतःची शर्मा, ह्याला लाज वाटत नाही? परवाचे 3-3 अधिकारी पकडले गेले तरी अजूनही लाज खायची अधिकाऱ्यांना आणि आयुक्त यार सांगा मी लेखी देणार नाही हे त्यांनी उर्मटपणे उत्तर दिलेलं आहे आम्हाला। तुमची मागणी काय असेल? आमची मागणी एकच आहे, डोंबिवली स्टेशन परिसर 150 मीटर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला मुक्त असला पाहिजे। आमची एवढी साधी सरळ सोपी मागणी आहे। अभिजित सावंत यांनी मागील काही दिवसापासून उपोषण केलं होतं। काल संध्याकाळी आमचे वार्ड ऑफिसर आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी या मागणी केली होती की आयुक्तांसमोर आम्हाला काही मुद्दे मांडायचे, तर त्याच्या संदर्भात आयुक्तांची भेट द्या। तर त्या मुद्द्यानुसार आज त्यांचं शिष्टमंडळ आज भेटीसाठी आलं होतं। आयुक्तांसमोर त्यांनी त्यांचे काही मुद्दे मांडले, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने फेरीवाल्याबद्दलचा मुद्दा होता। तर या फेरीवाल्यांच्या मुद्द्याबद्दल त्यांच्याशी आमची चर्चा झाली। ही चर्चा झाल्याच्यानंतर थोड्या वेळासाठी काही अधिकाऱ्यांशी आमच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना काय त्यांच्या प्रश्नाचं समाधान आहे त्याबाबतीत आम्ही त्यांना आश्वस्त करणार होतो। तर त्या मुद्द्यावर त्यांना थोडंसं वेळ पाहिजे होती आमच्या प्रशासनाला, पण त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लगेच तुम्ही कळवा। तर त्यानुसार थोडंसं त्यांना थांबायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आता त्यांना आम्ही कळवलेलं आहे की जे काही त्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही समाधानकारकरित्या त्याच्यावर सोल्युशन करू। यात कसं असतं की कुठलीही चौकशी जरी करायची असेल तर त्याला पुरावे, तक्रार आणि त्याच्यानुसार पुढील चौकशी करणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर शासनाचं या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे विभाग आहे, ज्याला कोणाला याच्याबद्दल काही तक्रार असेल तर त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा काम करते, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे। त्यामुळे अशी काही तक्रार असल्यास तर त्यांनी तक्रार करावी।